कहते हैं जब शिव जी का बुलावा आता है तो प्लॅन्स नहीं बनते, बस हो जाते हैं. आणि असंच ट्रॅव्होग्राम लॉयर पोचली आहे आज त्र्यंबकेश्वरला. तर झालं असं, आम्ही निघालो खोपोलीवरून दुपारी 4 वाजता. मुरबाड मार्गे समृद्धी महामार्गावरून. साधारण 3 अवर्स 45 मिनिट्सचा हा प्रवास होता. व्ह्यूज बघता, व्हिडिओज काढता आम्ही 4 मित्र निघालो आमच्या लास्ट मोमेंटच्या ट्रिपवर. मुरबाड मार्गेवरून जाताना एक गोष्ट लक्षात आली की राव इथे खाण्यापिण्याची सोयच नाही आहे. समृद्धी महामार्गावरून एक्झिट घेताच बोललो, आता खूप भूक लागली आहे, हॉटेल दिसलं की लगेच गाडी थांबवू. मग काय, आम्हाला दिसलं आमचा फेवरेट स्पॉट म्हणजेच मॅकडॉनल्ड्स, जे फूड हिल्सला आहे. मग आम्ही तिथे गेल्यानंतर वॉशरूमला गेलो. तिथून मग आम्ही आमचं ऑर्डर केलं ऑनलाईन मॅकडॉनल्ड्सवरून. खूप काही ऑर्डर केलं, पोट भरून खाल्लं. तिथे थोडासा टाईमपास केला साधारण 45 मिनिट्सचा आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. साधारण 7:30 वाजता आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. तिथे जाऊन रूम शोधला आणि 1800 रुपयांमध्ये एक AC रूम मिळाली, जिथे आम्ही 4 जण आरामात राहू शकत होतो. हा जो रूम होता जे मंदिरापासून फक्त 300 मीटर अंतरावर होती. थोडं फ्रेश होऊन आम्ही जेवायला बाहेर पडलो. चालता चालता आम्हाला एक राजस्थानी हॉटेल दिसला. तिथे जाऊन आम्ही मस्तपैकी दाल खिचडी ऑर्डर केली. तिथे थोडा टाइम स्पेंड केला आणि तेवढ्यात माझा एक मित्र म्हणाला, तुम्ही प्लीज एक राऊंड मारून या, माझा US बेस्ड इंटरव्ह्यू आहे, जो साधारण 1 तासाचा चालेल. मग काय, आम्ही तिघे निघालो. नवीन जागा होती म्हणून विचार केला कोण कुठे आहे हे बघून ठेव, म्हणजे सकाळी यायला सोपं जाईल. जसं जसं आम्ही पुढे चालत गेलो तसं तसं एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली. आजूबाजूला जुनी मंदिरं, असं वाटत होतं जणू प्रत्येक पावलावर इतिहासच आहे आणि ठिकठिकाणी तुम्हाला शिवलिंग बघायला मिळते. शेवटी चालता चालता आम्ही पोचलो कुशावर्ता कुंड येथे आणि खरंच तिथे पोचताच एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळाली. फक्त आम्ही तिघेच होतो, पूर्ण शांत वातावरण आणि अचानक हलका पाऊस सुरू झाला. क्षणभर वाटलं जणू शिव भगवाननीच आमचं स्वागत केलं. मन खूप प्रसन्न झालं. इथे आल्यावर तुम्हाला खूप सुंदर प्राचीन देवाची मूर्ती बघायला मिळते. काही तर 1500 वर्षांपूर्वीच्या आणि शिवलिंग तर इतके वेगवेगळ्या की आपल्या कल्पनाच्या पलीकडचं आहे सगळं. थोडं पुढे गेल्यावर तिथे विष्णू देवाची एक सुंदर शयन अवस्थेतील मूर्ती आहे आणि मूर्तीच्या अगदी पुढे तुम्हाला पाणी वाहता दिसेल, जिथे गोदावरी नदीचं पाणी सतत वाहत असतं. हे सगळं बघताना खरंच एक वेगळीच एनर्जी जाणवते. ब्रह्मगिरी पर्वतावरून येणारं हे पाणी इतक्या उष्णतेतही अखंड वाहत राहतं. ही एक अशी गोष्ट आहे जी आजही सायन्स पूर्णपणे एक्सप्लेन करू शकले नाही. आजूबाजूच्या भिंती बघितल्यावर तर इतके सुंदर आर्किटेक्चर बघायला मिळतात ना. दगडात कोरलेली देवांची शिल्प इतकी सुंदर होते की मन अगदी प्रसन्न झालं. आम्ही थोड्या वेळ तिथेच शांत बसलो आणि तेवढ्यातच नजर पडली 3 कुत्रे त्या कुंडात पाणी पित होते आणि खेळत होते त्या कुंडच्या आजूबाजूला. त्या क्षणी असं वाटलं जणू शिव भगवान स्वतः त्यांच्यासोबत खेळत आहे. मन अगदी शांत आणि आनंदी झालं. मग माझ्या मित्राचा कॉल आला की या रे झोपायला, माझा इंटरव्ह्यू झाला आहे म्हणून. मग आम्ही तिघे निघालो आमच्या रूमकडे. अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूप सुंदर प्रकारे संपला. आता फक्त एकच उत्सुकता आहे, लवकरात लवकर सकाळ व्हावी, कारण उद्या आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात जाणार आहोत.
म्हणून भेटूया उद्या. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. गुड नाईट. हर हर महादेव.